विसरवाडी भादवड परसत रस्त्याची दयनीय अवस्था, प्रवासी व वाहनधारक त्रस्त। नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते भादवड परसत या महत्त्वाच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबराचा थर व खराब झालेली साईड पट्टी यामुळे प्रवास धोकादायक झाला आहे। हा रस्ता नवापूर तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून याच रस्त्यावरून नंदुरबार जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी तसेच विविध विभागांचे अधिकारी दररोज नवापूर, चिंचपाडा व विसरवाडी या गावांमध्ये ये-जा करीत असतात। तरीही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून रात्रीच्या वेळी तर परिस्थिती अधिकच गंभीर होते। पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे मोठे झाले आहेत, यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। विसरवाडीहून नंदुरबारकडे जाण्यासाठी पूर्वी जेमतेम 1 ते सव्वा तास लागत होता, मात्र सध्याच्या परिस्थितीत 2 ते 3 तासांचा वेळ लागत असून प्रवासी, वाहनधारक तसेच मालवाहतूक करणारे व्यापारी मोठ्या प्रमाणावर हैराण झाले आहेत। वेळ, इंधन व वाहन दुरुस्तीवर होणारा अतिरिक्त खर्च यामुळे नागरिकांच्या आर्थिक अडचणीही वाढल्या आहेत। या गंभीर परिस्थितीकडे आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकारी लक्ष देतील का आणि या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलली जातील का, असा सवाल प्रवासी वर्ग, वाहनधारक व ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। प्रशासनाने त्वरित पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती अथवा नव्याने मजबूतीकरण करावे अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे। तर मी भावी जिल्हा परिषद सदस्य NG वसावे श्रावणी गट। आज बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मात्र नवापूर ते नंदुरबारकडे जाणारा जो रस्ता आहे तर जास्तीत जास्त खराब झालेला आहे। तसंच बघा, भादवडहून तर विसरवाडीपर्यंत येण्यासाठी प्रचंड वेळ लागतो। कशामुळे? खड्ड्यांमुळे। आणि खड्डे असल्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढले आहे, सर्व सामान्यांचे जीवन जात आहे। जर बांधकाम विभागाने जास्तीत जास्त जर लक्ष दिलं नाही तर ॲक्सिडेंट होतात आणि मृत्यू होतात, त्याची जबाबदारी कोण घेणार, असं सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे। आणि जर लवकरात लवकर रस्ते दुरुस्त केले नाही तर लोक 100% रस्त्यावरती येईल आणि त्यांना आम्ही पाठिंबा करू आणि लवकरात लवकर रस्ते दुरुस्त झाले पाहिजे असे आम्ही विनंती करतो।